मित्रांनो, आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या लोकांबरोबर शेअर करायच्या नसतात. त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या लोकांबरोबर शेअर केल्यास आमच्या जीवनात काय नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ते आज आम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत. स्वतःचे दुःख इतरांना सांगू नका, कारण इतरांना आपल्या दुःखाची कहाणी सांगून सहानुभूती मिळेल. परंतु त्या सहानुभूतीमुळे आपले दुःख कमी होईल असे नाही. इतरांचे सहानुभूतीपूर्ण शब्द आपल्याला तात्पुरते समाधान देऊ शकतात, पण दीर्घकाळासाठी ते उपाय ठरत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचे दुःख वेगवेगळे असते आणि ते कसे अनुभवले जाते हेही वेगळे असते. त्यामुळे आपल्या दुःखाची गहनता इतरांना पूर्णपणे समजेलच असे नाही. म्हणून आपले दुःख इतरांना न सांगता त्याचा सामना केल्याने आपण अधिक आत्मनिर्भर बनतो. यामुळे आपली आत्मशक्ती वाढते आणि आपण कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरण्याची क्षमता मिळवतो. प्रेमाचे नाते हे अत्यंत खाजगी असते. ते आपल्या आणि आपल्या साथीदाराच्या मनातील भावना आणि अनुभवांशी संबंधित असते. प्रेमाच्या नात्याची चर्चा केल्याने इतरांचा हस्तक्षेप वाढू शकतो. बाहेरच्या लोकांच्या मतांनी आणि सल्ल्याने नात्यात गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमाच्या नात्याची माहिती उघड केल्यास काही वेळा असुरक्षितता निर्माण होऊ शकते. विशेषतः सोशल मीडियाच्या युगात आपली खाजगी माहिती चुकीच्या हातात जाऊ शकते. नात्यात विश्वास महत्वाचा असतो. आपल्या साथीदाराला विश्वास वाटावा की आपण त्याच्या किंवा तिच्या गोष्टी गोपनीय ठेवतो. यामुळे नात्यातील विश्वास अधिक मजबूत होतो. आपल्या प्रेमाच्या नात्याबद्दल फक्त अत्यावश्यक आणि विश्वासू व्यक्तींनाच माहिती द्या. नात्यातील समस्याची चर्चा बाहेर करण्याऐवजी त्या आपल्या साथीदाराशी शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या साथीदारासोबत अधिक संवाद साधा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. आपली आर्थिक स्थिती इतरांसमोर प्रकट करू नये. यामागे काही महत्वाचे कारणे आहेत. आपली आर्थिक स्थिती उघड केल्यास कधी कधी मित्र, नातेवाईक किंवा सहकार्यांच्या संबंधावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नात्यात गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. लोक तुमच्या आर्थिक स्थितीवरून तुमच्याबद्दल मत बनवू शकतात, जे तुमच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित नाही. आर्थिक स्थिती उघड केल्यास आपल्याबरोबर धोका होऊ शकतो. आपली संपत्ती, उत्पन्न आणि आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. यामुळे चोरी किंवा फसवणुकीचे धोके कमी होतात. आपल्या कमजोरी आणि भीती इतरांना सांगितल्यास त्याचा तुमच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. लोक आपल्याला कमी लेखू शकतात, आपल्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो आणि आपल्याबद्दलचा आदर कमी होऊ शकतो. काही लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. ते आपल्या कमजोर गोष्टीचा उपयोग करून आपल्यावर दबाव टाकू शकतात किंवा आपल्याला त्रास देऊ शकतात. आपल्या कमजोरी आणि भीती समजून घेण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. जर खूपच आवश्यक असेल तर फक्त अत्यंत विश्वासू व्यक्तींनाच आपल्या कमजोरी आणि भीती सांगा. आपल्या कमजोर गोष्टींचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा, जसे की ध्यान, योगा, मनशांती साधनाचा वापर. कोणत्याही परिस्थितीत धैर्याने आणि धाडसाने वागा. आपल्या कमजोर गोष्टीचा सामना करून त्यांना जिंकण्याची तयारी ठेवा.